दहशतवादी आणि त्यांचे कॅम्प उडवा म्हणजे विषय संपला. पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजेंचा संताप केली मोठी मागणी. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय. भारतानं पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना खासदार उदयनराजे भोसले यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांना जीव घेण्याचा अधिकार नाही. असे हल्ले वारंवार घडत आहेत. प्राण्यांमध्ये सर्वात हुशार माणूस समजला जातो, परंतु आता प्राणी परवडले असं म्हणण्याची वेळ आलेली. या घटनेमुळे वेदना होत आहेत. गुन्हेगारी थांबवायची असेल तर कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना सुट्टी देता कामा नये. अशा लोकांचा खात्मा झालाच पाहिजे. दहशतवादी आणि त्यांचे कॅम्प उडवले पाहिजेत असं उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे. त्यांचं ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त करून टाका म्हणजे विषय संपतो. जागतिक परिषदा होतात, त्यामध्ये वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी असतात. त्यामध्ये अनेकदा हा मुद्दा उपस्थित झालेला आहे. आता यावर तोडगा काढला पाहिजे. हे आणखीन किती दिवस चालणार, आणखीन किती लोकांचे बळी जाणार असा सवाल यावेळी उदयनराजे यांनी केलेला आहे. दरम्यान राज्यात शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची करण्यात आलेली, यावर देखील उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. वस्तुस्थितीची गाठ बांधली पाहिजे. जग पुढे चाललंय, दररोज वेगानं डेव्हलपमेंट होते. 21वे शतक लागले. या धावत्या जगात आपल्याला उंचीवर जायचं असेल तर आपण समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक भाषेला महत्त्व आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. कॉलेजच्या जीवनातला एक किस्सा सांगतो. फर्ग्युसनला मराठी मीडियममधली मुलं माझ्या बाजूच्या रूममध्ये होती. ती टॉपर होती. त्यांच्याकडे बघून वाईट वाटायचं. डबल अभ्यास करावा लागायचा. मी खूप जवळून बघितलेलं आहे. मी हे सर्व केलं. पहिल्यांदा इंग्लिशचं ट्रान्सलेशन करायचं, मग त्याचा अभ्यास करायचा. हेच जर त्यांनी इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं असतं तर त्यांना आणखीन फायदा झाला असता. त्यामुळे प्रत्येक भाषा महत्त्वाची असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे. एक आपण समजून घेतलं पाहिजे. मुळात ज्याला आपण जीव देऊ शकत नाही, जन्माला घालू शकत म्हणजे जीव देऊ शकत नाही, अशा कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. आणि हे वरच्यावर तर घडत असतंच. अतिरेकांच्या माध्यमातून त्यांनी ते काय कुठली मेंटॅलिटी त्यांची किंवा ते त्यांना कुठली जात नाही आणि धर्म नाही. म्हणजे परवा जो प्रकार घडला, म्हणजे एक समजत नाही की म्हणजे प्राण्यांमधला सगळ्यात हुशार जर कोण असेल तर माणसाचं नाव घेतलं जातं, कारण की थोडी बुद्धी दिली. पण परवाचा असे प्रकार जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं म्हणायची वेळ आली की प्राणी परवडले पण माणसं नाही. कारण एवढा किळसवाणी प्रकार, एवढं म्हणजे काय शब्दात काय म्हणजे वर्णन करता येत नाही म्हणण्यापेक्षा वेदना होतात. आणि असे जे काही लोक आहेत त्या सर्व लोकांना, कोणी पण असो, गुन्हेगारी थांबवायची असेल ना, आणि त्याला जर तुम्हाला जर मनापासून थांबवायचे असेल तर तिथं काही बघता काम नाही. ज्युव्हेनाईलच्या खाली 16 वर्षाचं आहे, 17 वर्षाचं आहे, त्यामुळे त्याला कळत नाही. काय कोणाला सुट्टी द्यायची नाही, कारण की अलीकडं ह्याच लोकांचा, ह्याच कॅटेगरीमधल्या मुलांचा, मुलींचा उपयोग जास्त केला जातो क्राईमसाठी. कुठेतरी मग हे रिमांड होमला पाठवायचं, तिथं कधी कोणाला माहीत पण नाही ते कधी सुटका होती त्यांची, काय होतं, आणि परत बाहेर त्यांच्या हातात बंदुके असतात. जेव्हा एखाद्याला कळतं हे कसं हातात पकडायचं, झालं. कारण तो जर कोणाला जर मारू शकत असेल तर असे लोक नसलेले परवडले, कोणी पण असेल. आणि यांचा खात्मा झालाच पाहिजे. जे कोण असतील ते टेररिस्ट असतील किंवा जे काही कॅम्प्स असतील तिथे उडवलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.